91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जमा होणार। शेतकरी बांधवांनो, माननीय पंतप्रधान 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी आसाम येथून PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी करतील। म्हणजे आज या ठिकाणी PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र राज्यातील 91 लाख शेतकरी PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र आहेत। आता तेवढेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र असल्याचं फिक्स झालेलं आहे। कारण की PM किसान योजनेचे जे शेतकरी पात्र आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्यासाठी पात्र ठरतील असं सुद्धा मध्यंतरी JR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पण अद्याप अधिकृत कुठलाही JR आलेला नाही। तर महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आता PM किसान योजनेचे 1837 कोटी हे थेट आज हस्तांतरित झालेले आहेत। म्हणजे 91 लाख लाभार्थी आता 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत। अद्याप कुठल्याही प्रकारचा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याबाबत JR आला नाही। जेव्हा शासनाचा महत्त्वपूर्ण JR येईल, अधिकृत माहिती येईल, तेव्हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल। पण हे नक्की आहे की महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा मिळणार आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।